वेलकम बॅक फ्रेंड्स. तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल भौतिक मॅथ्स याच्यावरती. सर्वांना गुड मॉर्निंग. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला चॅप्टर बघणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर आहे. हा 12वीचा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 8. आणि हा चॅप्टर तुमच्या JEE आणि नीटसाठी खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, स्पियर लाईक, प्लेन लाईक और इनफायनाइट वायर याच्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहात, ज्यामध्ये तुमचं चार्ज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते कशा प्रकारचं असेल, त्याचप्रमाणे गॉसियन सरफेस कशा प्रकारचा असेल, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते 11वी मध्ये तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत. त्याच्या पुढचाच पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचा आहे, तो की इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टर मध्ये गॉसियन लॉ जो आहे त्याचा यूज करून तुम्हाला जे काय टोटल फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड जी काय कॅल्क्युलेट करायची आहे ती या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. पण सर्वात आधी जो काय आपला चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, नेमकं इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज नथिंग बट अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऍट रेस्ट. म्हणजे तुमचा जो काय इलेक्ट्रिक चार्ज आहे तो चार्ज जर तुम्ही रेस्ट पोझिशनला ठेवला तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशा प्रकारे जनरेट होते, त्याच्यातनं इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स कशा प्रकारे पास होतात, ह्या सर्वांचा स्टडी आपण या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये करतो. या इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईन्स मध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये तुमचा पहिला जो काय लॉ आहे तो आहे तुमचा गॉस लॉ. याचबरोबर तुम्हाला दुसरा आणि याच्याच बरोबरचा कॉम्प्लिमेंटरी लॉ आहे तो आहे कुलम्स लॉ. कुलम्स लॉ मध्ये सुद्धा स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म दोन आहेत. तो आपल्याला इतकासा किंवा जास्त प्रमाणात आपल्याला त्याची इंटेन्सिटी किंवा डिफरंट सरफेससाठी आपल्याला त्यामध्ये कॅल्क्युलेट करता येत नाही. त्याचा पुढचा पॉइंट आहे तुमचा हा गॉस लॉ. हा गॉस लॉ काय करतोय आपल्याला सिम्पली इंटररिलेशनशिप जी आहे, म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिक चार्ज आणि जी काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे यांच्यामधलं इंटररिलेशनशिप जे आहे ते एक्सप्लेन करतो आपण गॉस लॉ. याचा वापर करून आपण डिफरंट जे काय तुमचे सिमेट्री आहे, म्हणजे स्पेरिकल सिमेट्री, सिलेंड्रिकल सिमेट्री आणि प्लेन शीट ऑफ सिमेट्री, या तिन्हीसाठी डिफरंट प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व इलेक्ट्रिक फील्ड आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर हाच तुमचा गॉस लॉ काय करतो आपल्याला इंटर रिलेशनशिप सांगतो, कशातलं इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड मधलं. त्याचबरोबर हा काय करतोय आपल्याला डिफरंट मेथड प्रोव्हाइड करतोय, कशासाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि असा जो सगळ्यात महत्वाचा गॉस लॉ आहे तो कशा प्रकारे डिड्यूस केला जातोय किंवा कशा प्रकारे राईट अप केला जातोय, तर तो इक्वेशन नंबर 1 प्रमाणे आपल्याला सांगितला जातो, जो की आहे फाय, म्हणजेच तुमचा जो काय टोटल फ्लक्स कमिंग आउट ऑफ क्लोज्ड सरफेस, जे काय सरफेस असेल तुमचा सो कॉल्ड स्पियर लाईक असेल, सिलेंड्रिकल असेल किंवा प्लेन शीट ऑफ सारखा असेल, त्याच्यामधून जो काय इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर यायला लागलेला आहे तो फ्लक्स कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस ई बार डॉट डीएस बार. हे तुमचं इक्वेशन आहे कशाचं, गॉस लॉचं. यामध्ये क्यू जो आहे तो काय टोटल चार्ज आहे त्या सरफेसवरती असणारा, एप्सिलॉन नॉट इज नथिंग बट परमिटिव्हिटी, इंटिग्रेशन जो काय तुमचा क्लोज सरफेस आहे त्याच्यावरती घेतले गेलेले आहे इंटिग्रेशन, ई बार म्हणजे ई बार डॉट डीएस बार इज नथिंग बट ती जी काय फील्ड आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड एका स्मॉल एरिया डीएस मधून कशा प्रकारे तिथून ऍक्ट व्हायला लागलेली आहे त्याबद्दलचं हे इंटिग्रेशन आहे. ते आपण पुढे बघणारच आहे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आहोत स्पेरिकल शेलसाठी, इन्फायनाइट वायरसाठी आणि त्याचबरोबर प्लेन शीटसाठी. तर हा आपला आहे गॉस लॉ, जो की तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर या गॉस लॉचे जे काही ऍप्लिकेशन आहेत ते ऍप्लिकेशन आपण इथं मेन्शन केलेले आहेत, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. तर हे ऍप्लिकेशन जे आहेत ते आपल्याला प्रत्येक सिमेट्रीसाठी कसे डिफरंट आहे आणि याचा यूज करून जसं आपण म्हणल्यानुसार आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्याचं पहिलं आपल्याला जे काय ऍप्लिकेशन आहे ते पहिलं ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज स्पेरिकल शेल ऑर हॉलो स्पियर. म्हणजे जी काय स्पेरिकल सिमेट्री आहे त्या स्पेरिकल सिमेट्रीसाठी आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो ते एक आपल्याला इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. दुसरं ऍप्लिकेशन आहे त्याचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अँड इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर, म्हणजे सिलेंड्रिकल शेपची जी काय वायर आहे त्या वायरमध्ये तुमचे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते ते एक ऍप्लिकेशन येत आहे. आणि त्याचबरोबर तिसरं आणि शेवटचं ऍप्लिकेशन आहे ते आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी
ड्यू टू अन इनफायनाइट चार्ज प्लेन शीट, म्हणजे एका प्लेन मध्ये तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते ते एक बघितले जाऊ शकते. आता याच्यात पुढचा जो काय पार्ट आहे की आपली पहिलं ऍप्लिकेशन जे आहे गॉस लॉचं, ते गॉस लॉचं पहिलं ऍप्लिकेशन इथे बघणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्फिअर ऑफ ए स्पेरिकल शेल और हॉलो स्फिअर. तर बघूयात आता नेमकं काय होणार आहे ते. मी हे रफ करून घेतो आणि पुढचा पॉईंट आपण पाहूया काय आहे ते. जसं की आपण म्हणलेलं होतं की आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे, तर आपलं पहिलं गॉसियन ऍप्लिकेशन आहे ते आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए चार्ज स्पेरिकल शेल और ए हॉलो स्फिअर. जसं की तुम्ही इथं पाहताय आपण एक स्पेरिकल सिमेट्री घेतलेली आहे ज्याचा सेंटर ओ आहे. या पहिल्या स्पेरिकल सिमेट्रीची रेडियस आहे ती कॅपिटल आर एवढी आहे. त्यामध्ये जी काय तुमची इलेक्ट्रिक फील्ड आहे ती रॅडियली आउटवर्ड डायरेक्शनला आहे. रॅडियली म्हणजे जर तुम्ही इथं व्यवस्थित जर बघितलं तर यातनं प्रत्येक ठिकाणी जी काय तुमची इलेक्ट्रिक फील्ड बाहेरच्या साईडला यायला गेली आहे या दोन्हीमध्ये 90 डिग्रीचा बरोबर अँगल आहे. त्याचबरोबर ही जी काय तुमचा स्फिअर आहे तो स्फिअर तुमचा युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी जी आहे सिग्मा या युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी मध्ये प्लेस केलेला आहे. त्या मीडियमची जी काय परमिटिव्हिटी आहे ती परमिटिव्हिटी इप्सिलॉन या इप्सिलॉन ने डिनोट केलेली जाते. जनरली तुमचा इप्सिलॉन जो आहे तो इप्सिलॉन असतो इप्सिलॉन विच इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट इंटू इप्सिलॉन आर किंवा इप्सिलॉन नॉट इंटू इप्सिलॉन असतो. पण एअर आणि व्हॅक्यूम साठी तुमचा जो काय इप्सिलॉन नॉट आहे त्याची व्हॅल्यू असते 1. त्यामुळे आपण फक्त इथं काय केलेलं आहे इप्सिलॉन ही व्हॅल्यू घेतलेली आहे. त्याचबरोबर या हा जो काही स्फिअर आहे या स्फिअर वरती जे काही टोटल चार्ज आहे हे प्लस 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 जे काही चार्ज आहेत ते प्लस चार्जेस आपण काय केलेले जो काही तुमचा स्पेरिकल शेल आहे त्या स्पेरिकल शेल वरती ते काय केलेले डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर त्यावरती डिस्ट्रीब्यूट केलेले जे काही टोटल चार्ज आहेत ते टोटल चार्ज आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेले आहे. टोटल चार्ज ऑन अ स्फिअर इज नथिंग बट स्मॉल q which is equal to sigma into 4 pi r square. 4 pi r square is nothing but the circumference of circle and sigma is nothing but the uniform charge density of that sphere. मग हा आपल्याला काय सांगतोय की त्या स्फिअर वरती जेवढा काही चार्ज आहे तो चार्ज आपण कशा पद्धतीने डिनोट केलेला आहे या स्मॉल सर्कल वरती ब्लॅक कलरचा जो तुम्हाला स्फिअर दिसतोय त्याच्यावरती जे काही चार्ज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते आपण कशा पद्धतीने सांगितलेलं आहे स्मॉल q which is equal to sigma into 4 pi r square. 4 pi r square is nothing but the radius of this black circle. Then we know from Gauss law we can say that the total flux which is given as phi which is equal to q upon epsilon naught. हे कशा पद्धतीने येतं हे मागच्या वर्षीच्या 11वी मध्ये आपण डिराइव्ह पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही इंट्रो होता त्या इंट्रो मध्ये सुद्धा आपण फाय काय असतं त्याचबरोबर q काय एप्सिलॉन नॉट काय हे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. तरी परत अजून एकदा फाय काय आहे तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे जो की त्या तुमच्या क्लोज सरफेस किंवा जे काही स्पेरिकल सिमेट्री असू द्या सिलेंड्रिकल सिमेट्री असू द्या त्यामधनं जो काही फ्लक्स आपल्याला भेटतोय तो फ्लक्स q म्हणजे जो काही चार्ज तुम्ही त्याच्यावरती डिस्ट्रीब्यूट केलेला आहे किंवा त्या सरफेसवरती जो काही चार्ज आहे तो चार्ज आणि एप्सिलॉन नॉट काय तर परमिटिव्हिटी आहे त्या मीडियमची. तर हा तुमचा काय गॉस लॉ आहे ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव दिलेलं आहे. आणि हा जो काय तुमचा पूर्ण एक स्फिअर आहे त्या स्फिअरला दुसरा एक आपण काय केलेला आहे कॉन्सेंट्रिक स्फिअर घेतलेला आहे ज्याची रेडियस आहे स्मॉल r. त्यामध्ये आपण हा इथे एक पॉइंट p घेतलेला आहे की त्याच्यामधनं आपण तिथे आपण कॅल्क्युलेट करणार आहे त्या गॉसियन सरफेसला की त्यामधनं तुमची जी काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती किती बाहेर पडते ती ऍट पॉइंट p ला आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जी काय तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती कशी आहे आउटवर्ड डायरेक्शनला आहे. त्याचबरोबर तुमचा जो काय E आणि हा ds आहे ds इज नथिंग बट ही जी काय पूर्ण कॉन्सेंट्रिक गॉसियन सरफेस आहे ह्याला आपण काय म्हणलेलं आहे ह्या रेड सर्कलला आपण काय म्हणलेलं आहे गॉसियन सरफेस म्हणलेलं आहे. हा जर या पूर्ण गॉसियन सरफेसचा जर आपण एरिया बघितला तर तो किती असणार आहे कॅपिटल S एवढे असणार आहे. पण आपण काय करतोय इंटिग्रेशन घेतोय. इंटिग्रेशन घेत असताना आपण त्याची इलेक्ट्रिक फील्ड जी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ती स्मॉल सरफेसवरती आपण कॅल्क्युलेट करायला आहे ऍट पॉइंट p ला. म्हणून तुमचा जो काय एरिया आहे तो स्मॉल एरिया आपण घेतलेला आहे तो काय घेतलेला ds. ds इज नथिंग बट स्मॉल एरिया ऑफ ए गॉसियन सरफेस. आणि हा जो काय तुमचा E आणि ds आहे या दोन्हीमध्ये अँगल किती आहे 0 आहे. बरोबर आहे अँगल दोन्हीमध्ये किती आहे E आणि ds मध्ये 0 आहे. जनरली आपण बघतो की E बार डॉट ds बार म्हणजे तुमचा जो काय स्केलर प्रोडक्ट आहे तो कशा पद्धतीने लिहिला जातो E बार डॉट ds बार जो की आपल्याला जर मॅग्निट्यूड मध्ये पाहायचं म्हणला तर E ds cos θ असतो. आता आपण ऑलरेडी म्हणलेला आहे E आणि ds मध्ये अँगल किती आहे 0 आहे
आणि कॉस 0 किती असतं 1. त्यामुळे आपला स्केलर प्रोडक्ट काय आला ई बार डॉट डीएस बार इज नथिंग बट ई इंटू डीएस. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचे ओव्हर स्फेरिकल शेलसाठी. तर त्याचा जो काय फॉर्म्युला आहे गाउशियन सरफेस नुसार तो काय आहे, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गाउशियन सरफेस फाय विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ई बार डॉट डीएस बार. हा आपला जनरल फॉर्म्युला आहे गॉस लॉचा. त्यानुसार आपण तो इथं राईट अप केलेला आहे. ऑलरेडी ई बार डॉट डीएस बार ची व्हॅल्यू काय आपली ई डीएस. त्यामधनं आपण ई काय ई आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू आपण आउटसाइड द इंटिग्रेशन घेतली आणि इंटिग्रेशन ऑफ डीएस घेतलं. आता आपल्याला माहिती आहे की एका दुसऱ्या स्मॉल गोष्टीचं म्हणजे एका स्मॉल पार्टचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला होल पूर्ण काय करता येतं, त्याचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करता येतं. इथं आपण स्पेरिकल बॉडी किंवा सर्क्युलर बॉडी घ्यायला लागलेलो आहे, बरोबर आहे. मग इथं आपण आता काय म्हणलेलं आहे की टोटल त्याचं जे काय सरफेस एरिया आहे तो किती आहे एस आहे. म्हणजे थोडक्यात तुमचा सरफेस एरिया म्हणजे काय, त्या कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सर्कलचा सर्कम्फरन्स. आता इथं जर आपण इंटिग्रेशन ऑफ डीएस केलं तर इंटिग्रेशन ऑफ डीएस गाउशियन सरफेस साठी काय असणार आहे, तुमचा सर्कम्फरन्स असणार आहे. तो किती असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. इथं जर तुम्ही आर बघितला तर तो आर असणार स्मॉल आर आहे. म्हणजे या गाउशियन सरफेसची जी काय रेडियस आहे ती किती आहे स्मॉल आर एवढी आहे. म्हणून आपलं एक्सप्रेशन काय आलं, आपण जो काय टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गाउशियन सरफेस कॅल्क्युलेट केला त्याचं फायनल इक्वेशन किती आलं, फ्लक्स फाय विच इज इक्वल टू ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर, ज्याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता जर तुम्ही व्यवस्थित ब्लॅक बोर्डवर बघत असाल इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही साईडला फ्लक्स आहे, दोन्ही पण साईडला इकडेही फ्लक्स आहे इकडेही फ्लक्स आहे. म्हणजे आपण एक नक्कीच आहे की इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण दोन्ही साईड काय करू शकतो किंवा दोन्ही साईडचे जे काय आरएचएस आहेत ते इक्वेट करू शकतो. इक्वेट केल्यानंतर आपण काय केलं, क्यू आपण इप्सिलॉन विच इज इक्वल टू ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर. याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं होतं, आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची होती. म्हणून ते एका साईडला इक्वेट केलं, त्यावरून आपल्याला इक्वेशन भेटलं ई विच इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन झालं कशाचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ गाउशियन सरफेस. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपण इथे टोटल चार्ज जो काय आहे स्पिअरवरचा पूर्ण हा तुमचा इनसाइड आहे, गाउशियन सरफेसच्या आतमध्ये अजून एक स्पिअर आहे, त्याच्यावरती जो काही चार्ज आहे तो पण चार्ज इथं आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. मग त्या चार्जची व्हॅल्यू किती आहे, क्यू विच इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू इथली फक्त आपण काय केली या इक्वेशन मध्ये पुटअप केली. पुटअप केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, ई विच इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. इथं 4 पाय काय झालं, सॉरी कॅन्सल झालं. आणि आपल्याला फायनल एक्सप्रेशन काय भेटलं, ई विच इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. याला आपण नाव दिले इक्वेशन नंबर 4. ह्या इक्वेशन नंबर 4 वरनं आपण काय सांगू शकतो की या इक्वेशनचा यूज करून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो. याच्या पुढे 2 केस आहेत, त्या पुढच्या 2 केसेस काय आहेत ते आपण बघूया. ओके, दिस इज द फायनल part of our derivation. Here we are going to see 2 cases. इथं आपण 2 केस पाहणार आहोत, पहिली केस आणि दुसरी केस तुमच्या समोर फळ्यावर आहे. तर त्यातली पहिली केस जी आहे त्या पहिल्या केसमध्ये काय म्हणलेलं आहे की जर तुमचा पॉइंट पी जो की आपण गाउशियन सरफेस वरती घेतलेला आहे तोच जर तुमचा पॉइंट पी ह्या ज्या काही इनसाइडचा जो काही स्पिअर आहे त्याच्यावरती जर असला असता तर काय झालं असतं. म्हणजे तुमचा हा जो काही पॉइंट आहे तर पी हा जो काही पॉइंट आहे गाउशियन सरफेस वरती तो शिफ्ट होऊन तुमच्या जर या सरफेस वरती आला असता आतल्या इनसाइड स्पिअर वरती तर एकच गोष्ट झाली असती, ही जी काही इथं तुमची रेडियस डिफरंट होती ती रेडियस आणि ही रेडियस काय झाली असती, सेम झाली असती. म्हणजे 2 रेडियस घ्यायची गरज होती का, नव्हती. तुमचा आर कॅपिटल आर आणि स्मॉल आर दोन्ही पण कसे असते, इक्वल असले असते. मग ऑलरेडी आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट केलेली आहे स्पेरिकल शेलसाठी. त्याचं इक्वेशन काय होतं, ई इज इक्वल टू सिग्मा इंटू कॅपिटल आर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू आर स्क्वेअर. आता आपण काय म्हणतोय की पॉइंट पी तुमचा कुठे आहे, स्पिअर वरती आहे. म्हणजे तुमचा कॅपिटल आर आणि स्मॉल आर कसे दोन्ही सेम आहेत. जर तुमचा कॅपिटल आर आणि स्मॉल आर सेम असले असते तर या इक्वेशन मध्ये जर आपण ती कंडिशन पुटअप केली असती तर आपल्याला फायनल एक्सप्रेशन काय भेटलं असतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विच इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणजे ही जी काही केस आहे ही आपण केस कशासाठी कॅल्क्युलेट केली की जर तुमचा गाउशियन सरफेस वरती असणारा पी हा पॉइंट जर आपण स्पिअर वरती जर पुटअप केला असता तर आपल्याला काय भेटलं असतं, हे इक्वेशन फायनली भेटलं असतं. आणि दुसरा जो काही केस आहे या दुसऱ्या केसमध्ये आपण काय म्हणतोय की हा जो काही तुमचा पॉइंट पी आहे हा पॉइंट पी आपण सरफेस वरती न पुटअप करता इनसाइड या सुद्धा स्पिअरच्या आतमध्ये आपण काय करणार आहोत,
पुट अप करणार आहोत, तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते ते कॅल्क्युलेट करायचं होतं. पण जसं की आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या वर्षी इक्विपोटेन्शियल सरफेस बघितलेले होते, त्यामध्ये काय सांगितलं होतं की जर तुमचा पॉईंट पी किंवा एखादा दुसरा पॉईंट स्पिअरच्या जर आतमध्ये ठेवला किंवा आतमध्ये जर प्लेस केला तर तिथे कुठल्याही प्रकारचं चार्ज डिस्ट्रीब्युशन प्रेझेंट नसतं. त्यामुळे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी काय असते ती इनसाइड पॉईंटसाठी किती असते, 0 असते. का तर तिथं जी काय तुमची चार्ज डेन्सिटी असते, म्हणजे तिथं जर कुठल्या प्रकारचं चार्ज डिस्ट्रीब्युशनच प्रेझेंट नसेल तर तुमचा सिग्मा म्हणजे युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी किती असणार आहे इनसाइड, 0. आणि जर तुमची सिग्मा जर 0 झाली किंवा तुमची युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी जर 0 झाली तर तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे, 0 असणार आहे. होप सो तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. याच्यानंतरचा आपला जो काय पुढचा पॉईंट आहे तो पॉईंट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज इनफायनाइट सिलेंड्रिकल वायर. तो पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्याशी भेटता. थँक्यू.